लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना, लाखो लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्येच हा लाखो लाडक्या बहिणींच्या पदरी मोठा धक्का आला आहे. कारण लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद झालेले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. त्यावेळी काही प्रमाणामध्ये आशा देखील होती की लाडक्या बहिणींना निधी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सरकार आता जो हप्ता देणार आहे मकर संक्रांतीनिमित्त डिसेंबर जे महिन्याचे पैसे मिळतील त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु असे काहीच घडले नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून पैसे बंद झाले होते त्या लाडक्या बहिणींचे पैसे आता देखील आले नाहीत. या उलट डिसेंबर महिन्यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींना ज्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे आले होते त्या देखील महिलांचे पैसे जमा झाले नाहीत. आता हे असं का झालेलं आहे तर यामध्ये अगदी 2-3 कारणं आहेत. त्या 2-3 कारणांमुळेच या लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत. मग आता तुमचे पैसे बंद झाले असल्यास पुढील प्रक्रिया काय करायची, कुठे जाऊन चौकशी करायची आणि पैसे चालू होण्याची काही शक्यता आहे का, या सर्व मुद्द्यांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापुढे तुमचे पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. का? कारण सरकारच्या वतीने अद्याप अधिकृत कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. म्हणजेच आपण समजून घ्या की नोव्हेंबर महिन्यामध्ये किती लाडक्या बहिणींना पैसे सरकारने दिलेत कोणाला माहिती आहे का? तर कोणालाही माहिती नाही. डिसेंबर महिन्याचा हप्ता किती लाडक्या बहिणींना मिळाला कोणाला माहिती आहे का? तर कोणालाही माहिती नाही. कारण ना GR आला, ना कुठल्या महिला व बालविकास मंत्र्यांची पोस्ट आली, कोणीही अधिकृतपणे कोणतीही माहिती सांगितली नाही. हे फक्त एकच आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. परंतु किती लाडक्या बहिणींना पैसे मिळाले? तर राज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र कशा झाल्या? आता यामध्ये ठीक आहे, अटी आणि निकषांची तुम्ही अंमलबजावणी सुरू केली आहे, परंतु या अटी व निकषांमध्ये सर्वत्र पात्र असून देखील अनेक बहिणींचे पैसे आले नाहीत असे स्वतः बहिणींचे त्या ठिकाणी मत आहे. त्यांचं काय? त्यांच्या बाबतीत सरकार कोणता निर्णय घेणार आहे का? तर चला याबाबत चर्चा करूया. आता अपात्रतेमागे सर्वात मोठं कोणतं कारण असणार आहे सर्वांना माहिती आहे, परंतु परत एकदा आपण याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया की ई-KYC झाले नसल्यास आता योजनेतून तुम्हाला थेट अपात्र करण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नाही त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले होते, परंतु त्यांना डिसेंबर महिन्यापासून पैसे बंद झालेले आहेत. लक्षात घ्या मी काय सांगतोय. ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नाही त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत. इथे विषय संपला. ज्यांनी ई-KYC केली नाही, आता अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की आमची ई-KYC राहून गेली, आम्ही शेवटचे 2 दिवस खूप जास्त प्रयत्न केला परंतु वेबसाईट चालली नाही. 100% खरं आहे. मी स्वतः देखील अनेक लाडक्या बहिणींची ई-KYC शेवटच्या 2 दिवसात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटचे 2 दिवस वेबसाईट चाललीच नाही. OTP येत नव्हते आणि OTP जर आले तर त्या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशन फेल्ड असं सांगत होतं. याबाबत सरकारने नक्कीच विचार करायला हवा. सरकारने लाडक्या बहिणींना 10 ते 15 दिवसांची अजून एक शेवटची मुदत वाढ द्यावी. कारण लाखो लाडक्या बहिणी आहेत. हजारोमध्ये आकडा असता किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये 2-3% जर बहिणी असत्या तर कोणीही काही बोललं नसतं, परंतु ही संख्या खूप जास्त मोठी आहे आणि सरकारने याबाबतचा नक्कीच विचार करावा, गांभीर्यतेने ही बाब घ्यावी आणि लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी द्या. 10 ते 15 दिवस द्या, नंतर आम्ही देखील मागणी करणार नाही. आता ज्या राहतील त्या राहू द्या, परंतु एकदा शेवटची संधी सरकारने देणं त्या ठिकाणी नितांत गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणी या मोठ्या प्रमाणावर अपात्र झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी नाराज देखील झालेल्या आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचं मत आहे की आम्ही आमची ई-KYC देखील केली आहे तरी देखील आम्हाला पात्र केले. तर लक्षात घ्या, आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांची त्या ठिकाणी कडक अंमलबजावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये लाभार्थी किती आहेत ते बघितलं जात आहे. तुमच्या कुटुंबामधल्या लाभार्थीमध्ये 2 असतील त्या दोनही विवाहित असतील, दोघींनीही ई-KYC केली असेल, दोघींचेही पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. मी वारंवार सांगत होतो, ओरडू सांगत होतो की लाडक्या बहिणींनो, कुटुंबामध्ये दोघी विवाहित असल्यास ई-KYC करायला जाऊ नका, तुमचे पैसे 100% बंद होतील आणि तेच झालं आहे. तुम्ही दोघींनी ई-KYC केली, दोघींचेही पैसे त्या ठिकाणी सरकारने बंद केले. तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, त्या ठिकाणी पैसे बंद झाले नसतील आता तरी देखील येत्या काही महिन्यांमध्ये 100% बंद होतील. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, तुमचे पैसे बंद होतील. तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तुमचे पैसे बंद होतील. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन आहे, तुमचे देखील पैसे बंद होतील. झाले नसतील तर देखील येत्या काही दिवसांमध्ये 100% बंद होतील. कारण सर्वच्या सर्व नियमांची सरकारच्या वतीने कडक पद्धतीने अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बरं आता ठीक आहे, हे सगळं असून सर्व अटी व निकषांमध्ये आम्ही पात्रच आहे आणि तरी देखील आमचे पैसे बंद झाले आहेत, आम्ही ई-KYC देखील केली आहे. तर तुम्हाला आता ऑनलाईन वगैरे कुठेही तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. थेट काय करायचे,
तर थेट महिला व बाल विकास विभागांच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे. तालुका स्तरावर भेटतील किंवा जिल्हा स्तरावर भेटतील, त्यांची भेट घ्या. त्यांना जाऊन तुमचं आधार कार्ड दाखवा. आधार कार्ड दाखवल्यानंतर ते चेक करतील आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या अटी किंवा कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी अपात्र केलंय हे तुम्हाला ते समजून सांगतील, किंवा तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळणार की नाही मिळणार हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी जाऊनच समजणार आहे. ऑनलाईन कुठेही सध्या चेकिंग होत नाही. म्हणूनच जर तुम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये 100% पात्र असाल, तुमची ई-केवायसी झाली असेल आणि तुमचे योजनेचे पैसे बंद झाले असतील, तर अंगणवाडी सेविकांना भेटू नका, कुठल्याही सीएससी सेंटरला जाऊ नका. थेट जा तुमच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर, आणि ज्या महानगरपालिका असतील त्या महानगरपालिकांमध्ये आता भेटतील, त्यांना जाऊन भेटा. तुमच्या सर्व शंकांचे त्या ठिकाणी निरसन होऊन जाईल. परंतु पुन्हा एकदा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी द्या. 10-15 दिवसांची मुदतवाढ नक्की द्या. तुम्हाला काय वाटतं की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी एक शेवटची मुदतवाढ मिळावी का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.